अधोरेखित करण्याच्या दृष्टीने भरत गोगावलेंसाठी हा निकाल फार महत्त्वाचा असेल। जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय जिल्हा परिषद निकालांचं हे चित्र, कलांचं चित्र किंबहुना 39 भाजप, 22 शिवसेना, 19 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, 11 काँग्रेस, 6 ठाकरेंची शिवसेना, इतर 5 अजूनही शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करायचंय। जिल्हा परिषदेमधली ही स्थिती आणि 831 पैकी जवळपास 100+ आता आपल्याला कल जे आहेत ते समोर आलेले 107 कल झालेत किंबहुना। लातूर जिल्ह्यात मनसेचा उमेदवार पानगाव गणामध्ये आघाडीवर। लातूरमधनं अपडेट, लातूरमधली मोठी अपडेट की मनसेच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे। लातूरमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये आपण काँग्रेसचं प्राबल्य पाहिलेलं होतं। लातूर जिल्ह्यातल्या पानगाव गणामध्ये मनसेचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। पण महायुतीचा एकत्रित विचार करता बऱ्याच ठिकाणी मंडळी काही एकत्रित निवडणुका लढलेली नाहीयेत, पण तरी सुद्धा आत्ताचे जे 109 आकडे आपल्या समोर आले, 109 जागांचे आकडे, त्यानुसार महायुतीचं प्राबल्य हे आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्पष्टपणे जाणवते। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं मुसंडी मारत 4 जागांवरती आघाडी घेतली आहे। सांगलीत भाजप 3 तर शिवसेना 2 जागी आघाडी टिकवून आहे। कोल्हापूरमध्ये भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेसनेही 5 ठिकाणी आघाडी घेतली तर जनसुराज्याची आघाडी 3 इतकी आहे। अश्विन।